सांगा की मराठी भाषेला 7व्या क्रमांकाच्या नंतर ते वाचलं मी. ऍक्च्युली मला माहिती नाही की 7व्या क्रमांकावर आधी आयडिया नव्हता मागच्या आर्ग्युमेंट जे काय मला दिलेलं आहे कॉल सेंटरवर ते मी तुम्हाला रेकॉर्डिंग शेअर करेल. तुम्हाला कोणी सांगितलं ते मला काय म्हणतात की देशाच्या आयव्हीआर देशाच्या हिशोबाने ठरवलंय, बरोबर ना? देशाच्या ह्याच्यात जरी ठरवलंय ना तर त्या क्रायटेरियाच्या हिशोबाने पण 7व्या क्रमांकावर मराठी नाही ना. त्याचं कारण असं आहे, जगात 10व्या क्रमांकावर बोलली गेलेली भाषा सगळ्यात जास्ती 10 मोस्ट स्पोकन लँग्वेज मध्ये मराठी आहे आणि देशामध्ये 3rd क्रमांकावर आहे बेंगॉली नंतर. कारण जर तुम्हाला त्या सिक्वेन्सनी जायचं आहे की सगळ्यात जास्ती कुठली भाषा बोलली जाते, म्हणजे आपण जॉग्राफिकल आणि जे काय स्टॅटिस्टिक्स आहेत त्याच्या हिशोबाने कुठल्या स्टॅटिस्टिक्सच्या हिशोबाने तुम्हाला हे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आहात म्हणून तुम्हाला असा शब्द येतोय की कुठून तुम्हाला गृहीतक झालं की 7व्या क्रमांकावर मराठी म्हणून तुम्ही काय काय घेतलंय पुढे? गुजराती, पंजाबी, काही लँग्वेज पुढे असणार, तामिळ, मल्याळम, कन्नड, कुठून हे 6 आमच्या पुढे आहे? तुम्ही म्हटलं त्या हिशोबाने फक्त तुम्हाला हे सांगा, तुम्ही जे नावं घेतलेत ना ते म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणून फक्त म्हटलं की त्या आपण नंबरला जाण्यात पॉईंट नाहीये. तुमचा जो पॉईंट आहे की 7 नंबरला आहे ते मला लक्षात आलं. म्हणजे हा जो सगळ्यात पहिला पॉईंट आहे ठीक आहे. मला एकदा बोलावं लागेल काय आहे की मला एकदा चेक करून मी सांगू शकतो. म्हणजे तो मुद्दा लक्षात आला. हाच महत्वाचा मुद्दा होता ज्याच्यासाठी स्विगीला पण त्याच्यासाठी गेलो. ते बाकीचे मुद्दे तर तुमचे व्यवहारिक मुद्दे ते तुम्ही बघवा कसं बोलून गेले काय करणार ते तुम्ही बघा. ठीक आहे, हा जो विषय हा महत्वाचा आहे कुठच्याही परिस्थितीत. दुसरी गोष्ट आता ते 7व्यावर जरी आहे त्याच्यानंतर पण काय होते माहितीये का तुम्हाला, 25 मिनिटं होल्डवर ठेवले आणि मग मराठी म्हणून आलंच नाही बोलायला. आणि हा प्रकार आहे ना फक्त विवोत चाललाय असं नाही. आता मी तुम्हाला वाटलं वोडाफोनचं पण एअरटेलचं पण करून घेतलं. त्यांनी फक्त ते गिमिक केलंय की आमच्याकडे आहे. आता ह्याचा मेन मुद्दा काय आहे, तुमच्याकडे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तो मुद्दा नाहीये, पण वोडाफोन एअरटेल मध्ये तर आमचा मुद्दा असा आहे क्लिअर की तुम्ही जर मराठी बोलणारे ठेवले तर बाय डिफॉल्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होणार. बाय डिफॉल्ट तुम्हाला मराठी बोलणारा मुलगा किंवा मराठी बोलणारी मुलगी ठेवायला लागणार आहे. मग तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला सॅलरी स्लिप तर असेल की तुम्ही या सॅलरीला तुम्ही हे मुलं अपॉइंट केले, तुम्ही सांगाल त्या सॅलरीला मी मराठी मुलं मुली नाही दिले ना तर मी नाराज करणार, मी आंदोलन करायला येणार. मी तुम्हाला सोल्युशन देतो. आता इकडे तसं नाही, कारण आदित्य ठाकरे साहेबांनी क्लिअरली आम्हाला सांगितलं जेव्हा आपण प्रॉब्लेम